आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. गेल्या काही वर्षात भारतात डिजिटल पेमेंट क्रांती झाली असून यूपीआय हा देशातील व्यवहारांचा कणा बनला आहे. किराणा दुकानापासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत क्यूआर कोडद्वारे पेमेंट करणे आता सर्वसामान्य झाले आहे. मात्र 2026च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर यूपीआय संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यूपीआयद्वारे देशातील सुमारे 85% डिजिटल व्यवहार होत आहेत. केवळ ऑक्टोबर महिन्यातच 20 अब्जांहून अधिक व्यवहार सुमारे 27 लाख कोटी रुपयांचे यूपीआय मार्फत झाले. हे आकडे यूपीआय किती वेगाने दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे हे स्पष्ट करतात. मात्र याच वेगासोबत काही आव्हानंही समोर येत आहेत. आकडेवारीनुसार केवळ 45% व्यापारी नियमितपणे यूपीआय स्वीकारतात, तर देशातील जवळपास 1/3 पिनकोडमध्ये 100पेक्षा कमी सक्रिय यूपीआय व्यापारी आहेत. तर यूपीआय समोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याचे पूर्णतः मोफत मॉडेल. सध्या व्यापाऱ्यांकडून कोणताही एमडीआर आकारला जात नाही, त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. मात्र प्रत्येक यूपीआय व्यवहारामागे साधारण ₹2 खर्च येतो, जो बँका आणि फिनटेक कंपन्या सध्या उचलत आहेत. सरकारने 2023-24 मध्ये डिजिटल पेमेंटसाठी 3,900 कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र 2025-26 मध्ये हे अनुदान मोठ्या प्रमाणात घटून फक्त 427 कोटी रुपये राहिले आहे. दुसरीकडे पुढील 2 वर्षात यूपीआय प्रणाली चालवण्याचा एकूण खर्च 8,000 ते 10,000 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआय गव्हर्नरांनी स्पष्ट केले आहे की यूपीआय कायमस्वरूपी मोफत ठेवणे व्यवहार्य नाही आणि या खर्चाचा भार कुणा कुणाला उचलावा लागेल. निधी अभावी फिनटेक कंपन्यांना नव्या सुविधा विकसित करणे, प्रणाली अधिक मजबूत करणे तसेच दुर्गम भागांपर्यंत यूपीआय पोहोचवणे कठीण जात असल्याचेही समोर आले आहे. आता सर्वांचे लक्ष बजेट 2026 कडे लागले आहे. सरकार यूपीआयसाठी अधिक अनुदान देऊन मोफत मॉडेल कायम ठेवते की मर्यादित एमडीआर लागू करून हळूहळू स्वावलंबी मॉडेलकडे वाटचाल करते, यावर सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या खिशावरचा भार ठरणार आहे. अर्थसंकल्पातील हा निर्णय डिजिटल व्यवहारांच्या भविष्याला दिशा देणारा ठरू शकतो. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.